तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. आपण उमेदवारांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. सध्या नायकांची सत्ता आहे, त्यामुळे भाजपने सुद्धा तगडे उमेदवार दिलेले आहे. अशाच अनुषंगाने आपल्यासोबत रंजना मनोहर पाटील आहेत, उमेदवार आहेत. त्या लहानपणापासून किंवा सोशल, सामाजिक, राजकीय त्यांना वलय आहे. याच अनुषंगाने महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या म्हणून ओळखल्या जायच्या. महिलांसाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे याच भूमिकेत वावरणारे असणारे अखेर भाजपने त्यांना हेरलं आणि थेट महापालिकेची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांना देण्यात आली. कारण कर्तृत्वाच्या संधीवर ही नायकांनी संधी दिली गेली आणि त्या प्रभागामध्ये सोशल वर्क इतकं काम करत असल्यामुळे भाजपने त्यांना थेट नगरपालिकेत जाण्याची संधी दिली. आपल्यासोबत मॅडम स्वागत आहे. रंजना पाटील आहेत आपल्यासोबत. खरं तर खूप मोठी संधी दिली. सिटिंग सीट इथे बाळकृष्ण पाटील होते, त्यांची सीट कापून तुम्हाला देण्यात आली. कापून म्हणजे त्यांनी त्याग केला असेल किंवा जे काही, पण तुम्हाला एक संधी मिळाली. त्यांनी स्वतःहून सांगितलं, सोडली असेल किंवा म्हटले असेल. ते मला दादा वहिनीच बोलतात यावेळेस नको, वहिनींना असू दे. साहेबांना रिक्वेस्ट केली आणि साहेबांनी विश्वास ठेवला त्यांच्यावर पण आणि आमच्यावर पण, परिवार. माझे मिस्टर पहिल्यापासून साहेबांबरोबरच आहेत आणि जिथं साहेब तिथं आम्ही. तुम्ही खरं तर सामाजिक काम करण्यामध्ये अग्रेसर आहात. महिला मंडळाच्या अनेक वर्ष काम केलेलं आम्ही पाहिलेलं आहे. महिलांचे प्रश्न कसे आहेत सध्या? महिलांचे प्रश्न म्हणजे प्लॉटचा विषय. सिडकोकडनं दिलं गेलं, पण आव्हान असं केलं गेलं आम्हाला समोरनं की तुम्हाला कसा प्लॉट मिळतंय ते बघू. पण आम्ही पण ठरवलं साहेबांच्या माध्यमातून हे करून दाखवायचं आणि त्यासाठी आलेले संधीचं सोनं करून दाखवायचं. आणि महिला मंडळासाठी गार्डनचे विषय गावासाठी खूप महत्वाचे आहेत. कॉलनीसाठी पण असं काही ठिकाणी आता सेक्टर झालेत, तिथं पण गार्डनची आहेत प्लॉट, पण तिथं गार्डन हव्यात. मुलांना लांब नको जायला, कारण आपण नवी मुंबई बघतो का नाईक साहेबांच्या खरोखर स्वप्ननगरी त्यांनी करून ठेवली इकडे नव्या मुंबईला. तसं आपल्याकडे त्यांना नव्या मुंबईला आपलं बेस्ट म्हणजे बरेच अवॉर्ड मिळालेत. आपल्या महाराष्ट्रात एक नंबर 1ची महापालिका. ज्यावेळेस तुम्हाला तिकिटाचा विचार केला किंवा तुमच्या नावाची शिफारस, पहिली प्रतिक्रिया काय होती? धाकधूक वाटली, अरे आपल्याला मिळालं किंवा आनंद? किंवा खूप आनंद झाला. आणि साहेबांनी एवढा मोठा विश्वास ठेवला, असं वाटलं. काल जेव्हा आम्ही प्रचार रॅलीत फिरत होतो का साहेबांच्या बरोबर त्यांनी सांगितलं इकडे बस रंजना. मी साहेबांना बोलले, साहेब खरंच तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवले, बाजूला बसण्याची संधी दिली आहे. तेवढ्या मोठ्या माणसासमोर बाजूला बसणं खायची कामं नाही येत. आणि त्यांनी स्वतःहून सांगणं इकडे बस, एवढा मान सन्मान दिलाय. त्या संधीचं सोनं करून दाखवायची वेळ आली आणि दाखवणार. साहेबांचे खूप खूप आशीर्वाद आहेत आमच्यावर आणि खूप अगदी जनतेवर एवढं प्रेम आहे ना. काल आम्ही जेव्हा रॅलीनं फिरत होतो तेव्हा आमचं साहेबांवरचं प्रेम दिसत होतं आणि त्यांच्या रॅलीला खूप प्रतिसाद मिळाला खरं घनसोली या परिसरामध्ये. सुंदर. आणि संजीव नाईक साहेब आहेत, संदीप नाईक साहेब आहेत, सागर नाईक साहेब आहेत. त्यांचं मार्गदर्शन अगदी खूप म्हणजे एवढं ना, मला तर अगदी भरून येतात जेव्हा ते सांगतात का असं मॅडम तसं मॅडम. असं वाटलं अरे बाबा, एवढे चांगले नेते असताना आपल्याला कशाला चिंता पाहिजे का आपण येणे. खरोखर गावातनं पण चांगलं नाईक साहेबांवर या गोठवली गावाचं खूप प्रेम आहे. खूप गोठवलीत परिवर्तन होणार आता. होणार म्हणजे होणारच, निश्चितच, याच्यात संदेह नाहीच आहे. गोठवली गावाचं कारण परिवर्तन आम्ही बोलून नाही, मतदारांनीच करायचं आणि कळणार. आता आम्ही जेव्हा घरोघरी जातो. शिंदे गटाचं तुम्हाला सुद्धा आव्हान आहे. म्हात्रेंच्या मिसेस उभ्या आहेत, काय आव्हान वाटतंय? कोणतं आव्हान? आम्हाला काय आव्हान वाटतच नाही. असं म्हणजे असं बघा, सत्तेत एकत्र बसलो पण आम्हाला माहिती नाही. आम्हाला आमचा नेता आम्हाला माहिती. आम्ही बस त्यांच्या याच्यावर आम्ही चालणार, त्यांच्या आदेशानुसार आम्ही चालणार. बाकी आम्हाला
वरचं राजकारण माहिती नाही. आम्ही ह्या अगदी आपल्या खालच्या लेवलने आम्ही सभागृहात गेल्यानंतर पहिल्यांदा महिलांचे प्रश्न मांडायला तुम्हाला आवडेल? पहिल्याच सभागृहात पहिला आवाज तुमचा काय असेल? महिलांचं म्हणजे बरंच आहे. असं वाटतंय खरोखर सभागृह पहिला म्हणजे जर गेलात जनतेच्या आशीर्वादाने सभागृहात गेली ना, महिलांनी जेवढे प्रश्न आणलेत ना तेवढा म्हणजे त्यांना पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न करेन. ओके. पूर्णपणे न्याय. साहेबांचे आशीर्वाद बरोबर आहेतच. त्या दृष्टीने मी त्यांना खरंच जेवढे येतील ना माझ्याकडे प्रश्न आहेत मी मांडलेले आहेत का बाबा महिलांना जे काय हवं स्वयंरोजगार बोला का इतर काय महिलांच्या आता म्हणजे 20 वर्ष पाणीपट्टी घरपट्टी वाढलेली नाहीये. सगळ्या दुसऱ्या महापालिका बघा आणि ज्या नेत्यांनी आव्हान दिलंय साहेबांना आणि त्यांच्या पालिका बघा आणि आमची पालिका बघा आणि त्याचं कंपॅरिझन बघा. त्यांनी एवढ्या वर्षात काय केलं आणि साहेबांनी एवढ्या वर्षात काय केलं. पाणी कसं पाण्याचं काल सांगत होते मोरबे धरण स्वतःच्या पालिकेचं धरण तेव्हा 500 कोटीला काल त्यांनी स्वतः जाहीर भाषणात सांगितलं का तेव्हाच 500 कोटी. त्या पालिकेकडे जाऊन बघा आधी त्यांनी बघा तिकडे बघा आणि इकडे बघा. आम्ही जमीन आसमानाचा फरक दिसेल तुम्हाला. बजेट एवढं आता पालिकेत स्वच्छतेचे का सगळं साहेबांचे आशीर्वाद आहेत. आज आमचं स्थानिक महापौर म्हणून या बसल्या आपण स्थानिक महिला महापौर म्हणून साहेबांच्या आशीर्वादाने बसल्या. अगदी साहेबांचं खूप यावेळेला प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत. 4 जण मतदान करणार आहात. पहिल्यांदा जरी राजकारणात येत असल्या तरी कसं पाहता या सगळ्या सिस्टीमकडे पॅनल पद्धतीकडे? आता पॅनल पद्धती झाली थोडस मतदारांमध्ये सुशिक्षित मतदार आहेत त्याच्यामुळे त्यांना काय वेगळं सांगायची गरज नाही. आता कसं इकडे कसं समीकरण झालंय कमळ म्हणजे नाईक साहेब त्याच्यामुळे सांगायची गरज नाही. कमळाला म्हणजे मी रंजना पाटील म्हणून म्हणजे गणेश नाईक. कमळ म्हणजे गणेश नाईक, रंजना पाटील, हरीश वाघमारे, मोनिका पाटील आणि लक्ष्मीकांत पाटील. बट हे कोणीच आम्ही उमेदवार नाही आहोत. उमेदवार नाईक साहेब आहेत. ओके. कमळाचं बटन म्हणजे नाईक साहेबांना मत. त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाहीये का हे अलग आहेत ते अलग आहेत. आम्ही पण तुमच्या नेत्याला घेरण्याचं काम जे आहे सुरू केलेलं आहे. एक तुम्ही भाजपच्या जवळच्या आहात, नाईकांच्या जवळ आहे. एक नेत्याला घेरतायत सगळं ज्याची 25 वर्ष सत्ता आहे. हे कसं पाहताय? मनामध्ये आपल्या नेत्याला आपल्या नेतृत्वाला घेरताय एक कार्यकर्ता मनामध्ये खतखत असते अरे सगळेच नायकांना अडचणीत आणतायत. पण ते खंबीर आहेत किती काय असू दे. काल तुम्ही खरंच मी सांगते काल रॅलीला तुम्ही असं म्हणजे तुम्ही घेतला असेल बाईक मला काय हे माहिती नाही पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. तर ते कसले हे करतात कोणाला घाबरणार नाहीयेत. किती घेराव पडू दे. त्यांचा आवाज बघा विधानसभेत त्यांचे हे बघितलं विधानसभेत अगदी आता पाण्याचं आता पाणीपट्टीचं मी सांगते पुढच्या 20 वर्षाच्या पाण्याची सोय त्यांनी आता करून ठेवली आहे. ह्या बेसिसवर आम्ही दुसरं काय सांगायचं. भविष्यातली मुलांचं नातवंडांची आमच्या सोय करून ठेवली. मुलांची पण नाही नातवंडांची सोय पाण्याची आतापासून करून ठेवली. 2 धडे हे केलेत. हो. शेवटचं मतदारांना काय सांगाल आव्हान? शेवटचं मतदारांना म्हणजे कमळाला भरघोस मताने अगदी विजय कराल आणि करणार विश्वास आहे. ओके. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या त्या रंजना मनोहर पाटील यांनी सुद्धा आपल्या दिलखुलास मनोगत व्यक्त केलेलं आहे. गणेश नाईकांचं नेतृत्व त्यांच्या महापालिका बघा आणि नवी मुंबईचं मॉडेल कसं आहे आणि मी नगरसेविका झाल्यानंतर महिलांच्या प्रश्नांवर अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी मतदारांनी दिलेला आहे. खूप खूप शुभेच्छा आणि आभार सुद्धा. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.